सिद्धस्तुती आपण पाहत आहोत. काय झालं? संसारी जीव अनंत दुःखी आणि सिद्ध जीव अनंत सुखी हे बघितलं. आता 259 पानावर पॉइंट नंबर 496 सिद्धों के अनंत तृप्त होने का कारण. येषां कर्म निदान जन्य विविध क्षुद्रोन्मुखा व्याधय तेषामन्न जलादिकौषधगण तच्छान्तये युज्यते. सिद्धानां तु न कर्म तत्कृतरुजो नाथ किमन्नादिभिः नित्यात्मोत्थ सुखामृताम्बुधिगताः तृप्तास्त एव ध्रुवम्. कर्मों से उत्पन्न क्षुधादिक व्याधि रहे जिन जीवों को उनके शमन हेतु जल अन्न आदि लेना पड़ते उनको. सिद्धों के नहीं कर्म अतः उनको अन्नादिक से क्या काम. आत्मोत्पन्न सुखामृत सागर में निमग्न हो ले विश्राम. बरोबर. अर्थ, जिन संसारी जीवों में कर्म के उदय से उत्पन्न हुए क्षुधा तृषा आदि रोग है, उनको उन रोगों की शांति के लिए अन्न जल आदि का आश्रय लेना पड़ता है. किंतु सिद्ध भगवान के तो कर्म ही नहीं है तथा कर्मों के अभाव में उनको अन्न जल आदि का आश्रय भी नहीं लेना पड़ता. इसलिए निश्चय से अविनाशी और आत्मा से ही उत्पन्न हुए सुखरूपी अमृत समुद्र में मग्न सिद्ध ही अत्यंत तृप्त है, ऐसा समझना चाहिए. भावार्थ, संसारी जीवों को कर्म के उदय से नाना प्रकार के क्षुधा तृषा आदि रोगों का सामना करना पड़ता है. क्षुधा तृषा आदि के होने से उनकी शांति के लिए अन्न जल आदि का आश्रय लेना पड़ता है. उस अन्न जल से ही वे अपने को तृप्त मानते हैं, किंतु वास्तव में उससे तृप्ति नहीं हो सकती, क्योंकि वेदना के होने पर उनको पीड़ा होती है. अतः उन्हें जल आदि का आश्रय करना पड़ता है. लेकिन समस्त कर्मों का नाश कर देने से जिन्हें अन्न आदि की आवश्यकता नहीं है, ऐसे वे सिद्ध भगवान ही वास्तव में अत्यंत तृप्त है. इसलिए समस्त जीवों की अपेक्षा सिद्ध ही उत्कृष्टतया तृप्त कहलाते हैं. समजलं का काय झाले ते? संसारी जीवांना काय आहे सांगितलं? क्षुधा म्हणजे भूक, तृषा म्हणजे तहान, सारखं लागतंय ना, भूक तहान वगैरे, आहे का नाही? त्यामुळं सांगितलं काय आहे, त्याची शांती करण्यासाठी ते काय करतायत, आश्रय घेतात अन्न जल वगैरेचा. पण त्यांना शांत होतंय का? त्यानं मन शांत होतंय का? परत चालूच असते की नाही, परत भूक लागतीच, परत तहान लागतीच का नाही, कारण उपाय चुकतोय म्हणून ते सांगितलं. किंतु वास्तव में उससे तृप्ति नहीं हो सकती, क्योंकि वेदना के होने पर उनको पीड़ा होती है ना. मग उपाय काय सांगितला? तर ज्यांच्या कर्मांचा नाश झालेला आहे त्यांना अन्नादिकची आवश्यकता लागत नाही. त्यामुळे ते काय सांगितलं? अत्यंत कसे आहे सांगितलं? तृप्त आहे, सुखी आहे. आणि खरोखर आपण चिंतन करायला पाहिजे. मागं पण आपण हे सांगितलं होतं की मुनिराज जे आहेत, साधू जे आहेत, ते काय करतात,
आहाराच्या अगोदर काय करतात? सिद्धभक्ती म्हणतात का नाही? है ना? का आहाराच्या अगोदर सिद्धभक्ती का म्हणतात? बरोबर आहे ना. अजून पण सांगितलं होतं मी ह्याचं उत्तर. काय सांगितलं होतं आठवत आहे का? आहे ना. सगळा संसार खाण्यापासून सुरू होतो, बरोबर का नाही? खायचं आहे म्हणून संसार, खाल्लं म्हणून परत संसार. समजतंय का नाही? सगळा संसार कुठून सुरू होतोय? अन्नादिकापासून. म्हणून म्हणजे त्यांना लक्षात येतं आहे. मग तिथं सांगितलं काय आहे की आहाराला उठतोय हा छेद झाला. समजतंय का? छेदोपस्थापना कळते का नाही? आहाराला उठतोय, छेद कसं काय झाला? कारण त्यांनी एकच नियम घेतलेला आहे. कुठला? सामायिक. दीक्षा घेतली तेव्हा सामायिक हेच व्रत आहे त्यांना, आहे ना. पण सामायिकामध्ये राहू शकत नाही. आहाराला उठतोय हा काय होतोय? छेद होतोय का नाही? छेद, आहे ना. मग हा छेद होतोय, मग परत आल्यानंतर परत उपस्थापना करतात की आहारावर आल्यावर. कळलं का नाही काय म्हणतोय तुम्हाला? 2 प्रकारचे संयम सांगितलेत ना. सामायिक म्हणजे संयम 5 प्रकारचे आहेत, परंतु आत्ता पंचम काळामध्ये 2 सांगितलेत. नाही, सामायिक, छेदोपस्थापना, परिहार विशुद्धी, सूक्ष्म संप्राय, यथाख्यात. हे 5 भेद आहेत का नाही संयमाचे? आहे का नाही? त्यापैकी पंचम काळामध्ये किती संयम आहेत? 2. तिसरा कुठला? हां, सामायिक आणि छेदोपस्थापना. बाकीचे कुठले संयम नाहीत पंचम काळात, आहे ना. परिहार विशुद्धी आकाशातनं गमन करतात का महाराज? नाही. सूक्ष्म संप्रदाय 10वं गुणस्थान नाही. आणि यथाख्यात 11व्या गुणस्थानापासून आहे, ते पण नाही. कळलं का? मग जे संयम धारण केलेलं आहे ते 2च आहेत, सामायिक आणि. मग सामायिक आणि छेदोपस्थापना कसा संयम आहे? तर पहिला नियम दीक्षा घेतल्या आहे सामायिकच करणार, समता भावामध्येच राहणार, म्हणून तर दीक्षा घेतलेली आहे. पण जेव्हा समता भावामध्ये राहू शकत नाही ना, आहाराला उठतात, आहारादी, मग तेव्हा ते छेद होतो. आणि आहारादी करून आल्यानंतर परत उपस्थापना करतात. आणि आल्यावर सामायिक करतात का नाही? आहारावरून आल्यावर वगैरे. कळलं का नाही काय म्हणलं तुम्हाला आता? छेद आणि उपस्थापना. मग आहाराला उठ, आहार करणं हा संसार आहे. आणि चतुर्थ गतीतले प्राणी आहार करतायत. 4 गतीतले प्राणी काय करतायत? आहार करतात का नाही? कुणाचं भिन्न भिन्न असू द्या, पण करतायत का नाही? तिर्यंच्यांचा पण आहाराशिवाय चालतंय का? काही चालतंय नाही ना. आहार चालू आहे. तिर्यंची गतीतले असो किंवा अगदी तिर्यंच्यामधला एकेंद्र जरी असला, झाड जरी असला, झाड माहिती आहे ना? झाड पण आहार करताय, माहिती आहे का नाही? हां, बरोबर, फोटोसिंथेसिस. त्याच्या मुळातनं वगैरे ते खाताय का नाही? आता झाडाचं तर पटलं, पण तरी ते तुम्हाला सांगितलं अग्नी पण आहार करतंय, वायू पण आहार करतंय, पृथ्वी पण आहार करतंय. आता ते जरा थोडं पटायला अवघड होतं. प्रॉब्लेम काय झाला आहे? जे डोळ्यानं दिसतंय ना तेवढं सत्य मानायचं एक हे झालेलं आपल्याला, आहे ना. डोळ्याच्या पलीकडे सुद्धा दुनिया आहे. बेडकाची गोष्ट बघितली होती का नाही? शिबिरामध्ये बेडकाची गोष्ट दाखवली का नाही? विसरू नका हो. त्याच्या बाहेरचं मान्यच नाही. जे डोळ्यानं दिसतंय ना ते सत्य, कळालं का? त्याच्या बाहेरचं काय मान्यच नाही.
आणि असं असेल तर मग अतिंद्रिय ज्ञान आणि अतिंद्रिय सुखाची श्रद्धा होणारच नाही, कारण ते डोळ्यानं कधी दिसणार नाही तुम्हाला, इंद्रियांना कधी पकडलं येणार नाही. त्यासाठी इंद्रियांचं अवलंबन सोडावं लागेल, कळलं का नाही. आणि मग ज्यांनी ते केलं त्याला मग इंद्रियरहित सुद्धा अशा काही गोष्टी आहेत जे आपल्या ज्ञानात नाहीत पण आहेत, आहे ना. मग आत्ता काय सांगत होतो की पृथ्वी, जल, अग्नी, वायू, वनस्पती तर मान्य आहे सगळ्यांना. ह्यांच्यामध्ये सुद्धा आहार संज्ञा आहे की नाही? दिसून येत नाहीत गोष्ट वेगळी. कारण का दिसून येत नाही सांगा बरं. एकेंद्रियामधल्या ह्या संज्ञा का दिसून येत नाहीत? आहार, भय, मैथुन, परिग्रह. हां, बरोबर आहे. सूक्ष्म नाही, स्थूल पण आहेत ना आपल्याला जे डोळ्यानं दिसतात ते. हां, यांच्यामध्ये आहार, भय, मैथुन, परिग्रह आदी संज्ञा ज्या आहेत संपल्यात का? नाही. हां, एक इंद्रिय, बरोबर आहे. अजून काय उत्तर आहे? जरा चिंतन करा. नुसतं आपण ऐकतोय, मला उत्तर माहिती आहे पण तुम्ही बघा, नाही तर मी टाकतो प्रश्न, आजचा प्रश्न. हां, ते थोड्याफार झाडांचं दिसून येत आहे, परंतु सगळ्या झाडांचं दिसून येत नाही ना, आहे ना. म्हणून मी सामान्य विचार की जी एकेंद्रिय प्राणी आहेत का नाही, एकेंद्रिय जीव सगळेच, पृथ्वी, कुठले कुठले स्थावर जीव आहेत? पृथ्वी, जल, अग्नी, वायू, वनस्पती आहेत का नाहीत? ह्या पाची एकेंद्रियांमध्ये चारही प्रकारच्या संज्ञा आहेत की नाहीत? आहेत. दिसून काय येत नाहीत? काहीतरी कारण आहे शास्त्रात सांगितलं. बरोबर आहे, जाणतायत. उत्तर तुमचं चुकीचं नाही असं नाही, पण अजून एक शब्द काहीतरी अपेक्षित आहे. हां, स्थूल आहे, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही सांगताय उत्तर चुकीचं असं म्हणत नाही आहे, परंतु एकेंद्रियांच्या कुठल्याही ह्या गोष्टी का दिसून येत नाहीत? एकेंद्रियामध्ये असं काय नाही आहे जे द्विंद्रियाधिकांमध्ये आहे. आता ह्यापेक्षा मी नाही जास्त सांगत, हिंट तुम्हाला एवढीच देणार. हां, नाही ते झालं, बरोबर आहे, ते नाही. अजून काहीतरी आहे जे फक्त एकेंद्रियामध्येच नाही आहे, बाकीच्या द्विंद्रियाधिकांमध्ये आहे, आणि त्यामुळं आम्हाला काय दिसून येत नाही? एकेंद्रियामधल्या ह्या चार संज्ञा दिसून येत नाही. इंद्रिय नाही आहे, उत्तर अजून दुसरं आहे. म्हणजे तुम्ही सांगता बरोबर आहे, मी ते चुकीचं म्हणत नाही आहे. ते स्थावर आहेत, हे रस आहे. मग स्थावरांमध्ये असं काय नाही आहे? स्थूल शरीर पण नाही, कुछ तो आहे. मी सांगितलं की हां, प्रश्न काढला का तुम्हाला? चिंतन करा, आहे नाही. जरा थोडासा अजून काय, मी निघतो, कोण ना कोणाला तुम्ही आपल्या आपापसा जरी विचारला केला तरी उत्तर मिळेल असं अपेक्षा आहे. ठीक आहे ना? हां, काय म्हणताय? हा, पण माझा प्रश्न एकेंद्रिय आहे, मी नुसतं वनस्पती नाही. काहींचं थोडेफार लक्षण दिसून येत आहेत, पण सगळ्यांचे दिसून येत नाहीत ना. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, वनस्पती, ह्या सगळ्या स्थावर जीवांमध्ये असं काय नाही आहे जे द्विंद्रियाधिकांमध्ये असतं, आणि त्यामुळं हे दिसून येतं. वचन ठीक आहे, अजून नाही, अजून थोडं उत्तर. वचनयोग पण बरोबर आहे, पण बघा, प्रयत्न करा. मी जरा अजून थोडी हिंट दिली की नाही, हां लगेच सांगणार. जरा विचार करा, मी काय सांगू शकतो, पण जरा थोडासा विचार करा. काहीतरी आहे, शास्त्रात शब्द आहे त्याचा. चला अजून छोटीशी हिंट देतो बरं का, पण मला माहिती त्यातनं नाही तुम्हाला कळणार.
म्हणजे ऐका नीट हिंट, ऐका नाही, त्याचे 3 भेद असतात बरं का. त्या 3 भेदापैकी एकेंद्रियामध्ये फक्त एकच असतो. नाही नाही नाही, आता जर सांगितलं तर मला की तुम्ही सांगताल, उद्या सांग. नाही नाही नाही, जे काय सांगतोय ना तुम्हाला ते जे एकेंद्रियामध्ये एकच आहे, तो दुसरा भेद जर असता तर मग तो आपल्याला ते संज्ञा दिसून आल्या असत्या. नाही नाही नाही, आणि तिसरा नाही, मन पण नाही. आणि तिसरा भेद फक्त ज्ञानी जीवामध्ये असतो. बास, आता ह्यापेक्षा पुढे नाही सांगायचं. बरोबर झालं, फुटलं म्हणलं का नाही, ते सांगितलं आलं बाहेर. चेतना, आता तुम्हाला मला माहित होतं, तेवढं सांगितलं की ते बाहेर येणार नाही आहे ना. चेतना समजते का? चेतना 3 प्रकारच्या आहेत. कुठल्या कुठल्या? कर्मचेतना, कर्मफल चेतना आणि ज्ञानचेतना. पण मी ह्याचं एक्सप्लेनेशन नाही करणार, त्याचा अभ्यास तुम्ही करून या. का? तर लक्षात राहील. मी आत्ता लगेच जेवढं सांगतो ना तेवढं फक्त हे होतं, तर उद्याच्याला बघा आणि व्हॉट्सअपवर उत्तर देऊन टाका. कर्मचेतना कशाला म्हणायचं, कर्मफल चेतना कशाला म्हणायचं, ज्ञानचेतना कशाला म्हणायचं. शास्त्रात आहे त्याचं लक्षण. नसेल तर गुगल करा, किंवा जैन कोश म्हणून वेबसाईट आहे का नाही, विकासजींनी बनवलेली आहे, कळलं का? तिथे तो शब्द टाका, इंग्लिशमध्ये नाही मराठीमध्ये. कळलं का काय म्हणतो ते? लगेच उत्तर येते त्याचं. हां, नसेल तर जैनेंद्र सिद्धांत कोशचे 5 भाग आहेत का नाही, त्यातल्या 5व्या भागातनं उत्तर बघा. पुस्तक जर असेल तर पुस्तकातनं बघा. कळलं का नाही? पण हुडकून काढा, मग उद्याच्याला त्याची चर्चा आपण घेऊ, आहे ना. आणि त्यात ते उत्तर लपलेलं आहे की एकेंद्रियांच्या ह्या संज्ञा दिसून येत नाहीत. 4 संज्ञा दिसून येत नाही. कळलं? आता विषयांतर जास्त होईल म्हणून मी थांबवतो. उद्याचा अभ्यास कळला का? काय करायचं आहे? कर्मचेतना, कर्मफल चेतना आणि ज्ञानचेतना कशाला म्हणायचं. प्रयत्न करा स्वतःहून अभ्यास करण्याचा, ठीक आहे. तर असं काय होईल, रुची आपले हे होईल, काय जिज्ञासा उत्पन्न होईल. नाहीतर मग काय रेडीमेड आपलं चालू आहे. नाही तर मग सांगतोय शेवटी मी. चला पुढं. तर मग काय विषय चालला होता आपला, तर जे हे आहेत, संसार सुरू होतो तो कुठून सुरू होतोय? अन्नापासून. म्हणून मुनिराज आहाराला उठण्यापूर्वी काय करतात? सिद्धभक्ती करतात. आणि आपल्याला पण एक प्रयोग सांगितला होता की जेव्हा जेव्हा आपण भोजन करतोय, जेवण करतोय, त्याच्या अगोदर काय करा? सिद्धभक्ती म्हणा, सिद्धांची स्तुती करा, सिद्धांचं भजन म्हणा. नाही येत तर ॲटलीस्ट सिद्धांचं गुण आठवा, नाही तर सिद्ध भगवान की जय म्हणूनच तोंड उघडा. सांगितलं होतं का नाही? हे खूप पूर्वी घटवलं होतं. आय थिंक कोरोनाच्या का अगोदर असेल, आठवत आहे ना? पण मी घटवलं होतं भरपूर. करताय ना, चांगली गोष्ट आहे. काय तेव्हा आपण थोडे दिवस नियम पण दिले होते, 1 महिना आहारापूर्वी सिद्धभक्ती म्हणायचं, असं नियम पण दिले होते, मला आठवतं. हां, करत नसेल तर करा. तुम्ही स्वतः करत असाल तर घरच्यांना सवय लावा. तुम्ही जेवायला देता का नाही पुरुषांना, ते हाताने तर घेत नसावेत असं मला वाटतंय, आहे का नाही? तुम्ही देताय ना, हां, मग तिथं तेवढं हे करा की, जसं हातपाय धुतल्याशिवाय जेवायला मिळणार नाही, पोरांना सांगता का नाही, तसं सिद्धभक्ती म्हणल्याशिवाय जेवण नाही. सिद्धांचं स्मरण करा. 1 लाईन फक्त म्हणा, शरीरी सिद्ध भगवान आदर्श तुम्ही मेरे. किंवा सिद्धांचे एवढे गुण सांगितले, तेवढे गुण सगळ्यांनी घडवले की सगळ्यांनी. हां, त्या गुणांचं फक्त एवढं, सिद्ध अशरीरी आहे, सिद्ध कशी आहेत? अतींद्रिय आहेत, सिद्ध कशी आहेत? चैतन्यमय आहेत, तसा माझा स्वभाव आहे, एवढं फक्त म्हणायचं आणि सुरू करायचं. छोटं तर करा, ज्यांचं जसं वाटलं तरी मग मोठी सिद्धभक्ती करा. कळलं ना काय म्हणतोय? आहाराला बसण्यापूर्वी, सकाळ संध्याकाळ
काय करायचं? सिद्ध भक्ती म्हणायची कंपल्सरी. आलं का लक्षात? नुसतं ऐकू नका. चांगल्या सवयी पाडायला वेळ लागतात ते आपल्याला जोर काय म्हणतात. इथं वाक्य आहे की नाही आपलं ब्रह्मचर्याश्रमवर लिहिलेलं आहे की संबंध भद्र महाराजांचं वाक्य. चांगल्या सवयी अंगवळणी करण्यासाठी परमपुरुषार्थ करावा लागतो. वाईट सवयी लगेच लागतात, न शिकवता लागतात का नाही. कुठला मुलगा शिवी द्यायला शिकतो? त्याला कुठली ट्रेनिंग असते? मारामारी करायला शिकतो, कोण ट्रेनिंग देते? काय नसते, कुणी तर काय तर बघितलेलं असते, लगेच कॅप्चर करतो. वाईट सवयी लगेच अंगवळणी पडतात, पण चांगल्या सवयी त्यासाठी परमपुरुषार्थ करावा लागतो, प्रयत्न करावाच लागतो. कळलं का नाही? हां, आपल्या सवय होती का जेव्हा संध्याकाळी फिरायची? काय विचारतोय? संध्याकाळी त्याचे फिरतात त्यांना विचारतोय, संध्याकाळी फिरायची सवय होती का? खरं खरं सांगायचं. आता लागली का नाही? डॉक्टरने सांगितलं व्यायाम करा, सवय लावता का नाही लावत? है ना? पुरुषार्थ करायला लागतो का नाही? मग तसं थोडासा प्रयत्न करायला पाहिजे चांगल्या गोष्टींचा. तर जेवणापूर्वी काय करायचं आहे? सिद्ध भक्ती म्हणायची. चला, तर मग सगळा संसार जो सुरू होतो तो कुठून सुरू होतो? आहारापासून, भोजनापासून. मग तिर्यंच भोजन करतात, मनुष्य ते पण भोजन करतात, स्वर्गातले देव पण भोजन करतात का नाही? करतात की, त्यांच्या कंठात अमृत झरते का नाही? आहे ना. त्यानंतर नरकातले नारकी भोजन करतात का नाही? करतात की नाही? इच्छा असते पण मिळत नाही. अन्न मिळत नाही पण तरी सुद्धा भोजन खातात ते काय खातात? माती खातात. कळलं का? आलं लक्षात? मला म्हणून म्हणलं नाही तर आपल्याला तेवढंच असतंय, नरकातल्या नरकाला जेवण मिळत नाही, अन्न मिळत नाही, बरोबर आहे, भूक लागलेली असते, पण खातात. काय खातात? माती. ती दुर्गंधित माती, माहिती कसली घाणेरडी आहे. त्या मातीचा एक कण शास्त्रात आलेला आहे ना, त्या मातीचा एक कण पृथ्वी तलावर आणला तर किती किलोमीटर काय होईल? दुर्गंधी पसरवून त्या दुर्गंधीनं माणसं मरून जातील, माणसं जनावर. माहिती आहे का? आलंय का नाही? कित्येक किलोमीटर, तुम्हाला किलोमीटर सांगतो, शास्त्रामध्ये कोस आणि योजनामध्ये अंतर आहे. प्रत्येक नरकाचं वेगवेगळं आहे, प्रत्येक नरकातल्या मातीची दुर्गंध वेगवेगळी आहे. एवढं समजा की एक कण आणला तर साधारणपणे उत्कृष्ट सांगायचं म्हणजे तर सोलापूर जिल्हा अख्खा त्या मातीच्या एका दुर्गंधाने अख्खा सोलापूर जिल्ह्यातले सगळे मनुष्य आणि प्राणी सगळे मरून जातील, एवढी दुर्गंध आहे 7व्या नरकात त्या मातीच्या कणामध्ये. आणि तसली माती खातात कोण? नारकी. कळलं का नाही? आहे ना. मग हे संस्कारच आहेत का नाही? लहान मुलं माती खातात, हे कुठून आले संस्कार? त्या जीवाला भलेही डायरेक्ट नसेल, कळलं का, परंतु मागच्या कुठल्या तरी जन्मामध्ये नरकातनं आलेलाच असणार ना तो जीव. समजते का नाही काय म्हणतोय? है ना. सांगायचा अभिप्राय, सांगायचा उद्देश एवढाच आहे ना, की आहार करण्यापूर्वी सिद्ध भक्ती म्हणा. कळलं का? तो आपल्याकडे संयम आहे का नाही? तो संयम स्वर्गातल्या देवांमध्ये पण नाही. त्यामुळे चांगली सवय लावा. पुढे जाऊया. अशा प्रकारे काय सांगितलेलं आहे? सिद्ध भगवान सुखी आहे. ठीक आहे, पुढचं
497 पॉइंट योगीश्वर भी सिद्धों के समान है हे सांगतात. सिद्ध ज्योतिरतीव निर्मलतरं ज्ञानैकमूर्ति स्फुरत् वर्तिर्दीपमिवोपसेव्य लभते योगी स्थिरं तत्पदम् सद्बुद्ध्यात् विकल्पजालरहित तद्रूपतामापतम् तादृग्जायत एव देव विनुत त्रैलोक्यचूडामणि निर्मल ज्ञान ज्योतिमय मूर्ति जो बाकी दीपक हो जाती वे भी होते सिद्ध स्वयं. भेद ज्ञान से निर्विकल्प हो प्राप्त करे योगी सिद्धत्व सुरवंदित हो त्रिभुवन चूड़ा मणि हो जाते सिद्धों सम. जिस प्रकार बाती स्फुरायमान दीपक के संग से दीपपने को प्राप्त हो जाती है, उसी प्रकार अत्यंत निर्मल ज्ञान स्वरूप स्फुरायमान है. मूर्ति जिसकी ऐसे सिद्ध ज्योति की आराधना करने से मुनिगण भी उस स्थिर सिद्ध पद को प्राप्त हो जाते हैं, अथवा समस्त प्रकार के विकल्पों से रहित होकर जो योगीश्वर श्रेष्ठ बुद्धि से उन सिद्धों के स्वरूप को प्राप्त होकर उनके स्वरूप का ध्यान करते हैं, वे भी समस्त देवों में वंदनीय तथा 3 लोक के चूड़ामणि अर्थात सिद्धों के समान पूज्य हो जाते हैं. काय सांगितलं? ज्याप्रमाणे सांगितलं काय हे दिवा लावतो का नाही आपण, दिवा पूर्वीच्याला लाईट नसायची ना, मग दिवाच असायचा, कळलं का नाही. तर मग तेव्हा काय सांगितलं, ती वाती जी आहे ती काय होते सांगितलं, दिव्याच्या संगतीने म्हणजे ती पण काय होऊन जाते, दिवा होऊन जाते ना. वात समजते का नाही, वातीला कुठं ज्योत आहे म्हणजे प्रकाश आहे, पण जेव्हा आपण अग्नी लावली आहे ना, मग ती वात काय झाली आता, हां दिवा झाली, ज्योतमय झाली का नाही, अग्निमय झाली का नाही, आहे का नाही. मग तशाप्रमाणे सांगितलं काय आहे, मुनिगण सुद्धा सिद्धांच्या संगतीत जातात, त्यामुळं काय होतं सांगितलं, सिद्ध समान होतात. म्हणून मुनिराजांना कुठली उपमा दिलेली आहे, सिद्ध. हा चलते फिरते सिद्ध, चालते बोलते सिद्ध आहेत, कळलं का नाही. अशा प्रकारे काय सांगितलेलं आहे, म्हणजे त्यांचं ध्यान केल्याने, त्यांचा आश्रय केल्याने आपण त्यांच्या समान बनतो, विश्वास ठेवा, आहे ना. म्हणून तर रोज सांगतो आपण, सिद्धांचं स्मरण करा, सिद्धांची काय करा, गुणांचं स्मरण करा. नुसतं सिद्ध सिद्ध म्हणून सिद्ध होत नाहीत, त्यांची महिमा हृदयामध्ये आली पाहिजे. आपल्या ज्ञानामध्ये सिद्ध असे काय म्हणतात ना, काय झाले पाहिजेत, उत्कृष्ट म्हणून स्थापित झाले पाहिजेत, आहे का नाही. बाकीची महिमा आहे का नाही, परद्रव्याविषयीची, परपुद्गलासंबंधीची किती महिमा आहे, हां पराबद्दल किती महिमा असते. तिथं पुरुषार्थ स्वयं जागृत होतो का नाही, काय सांगा लागतो का संसारामध्ये, हां काय सांगा लागत नाही. परंतु सिद्धांची महिमा नाही म्हणून तर सिद्ध भक्ती होत नाही, आहे ना. सिद्धांच्या गुणांमध्ये रममान होत नाही. चिंतन केलं का आपण कधी की मी स्वतः
सिद्धांमध्ये का रममाण होत नाही? काय स्वतः सिद्धमय व्हायला पाहिजे का नको? काय विचारतोय? बाकीच्या ठिकाणी त्या रूप होऊन जातो ना, तन्मय होऊन जातो का नाही? बरोबर का नाही? आता तुम्ही कुठे ट्रिपला गेला, खेळायला गेला, त्या रूप तन्मय झाला का नाही? विसरून गेला का नाही तुम्ही तुमचं सगळं? काय विचारतोय? झाला का नाही? किंवा कुठं पिक्चरला गेला, किंवा कुठलं टी व्ही बघताय, मोबाईल बघताय, त्या रूप होऊन जातोय का नाही? तन्मय होतोय की नाही? मग सिद्ध भक्ती करताना सिद्धमय होतोय का? विसरून जातोय का स्वतःला? अरे विसरूनच गेलो, मला जायचं होतं, असं होतच नाही ना. का होतंय? हे झालंय का? सिद्धांची भक्ती करता 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 किती वेळ निघून गेला कळलाच नाही, घरातली कामं विसरूनच गेलो, असं होतंय का? कारण आपण सिद्धांच्या गुणामध्ये रममाण होतच नाहीये, त्यांच्याबद्दलची श्रेष्ठता ज्ञानामध्ये प्रतिष्ठित नाही आहे. कळते का? ते एवढे महान आहेत हे अजून बसलं नाही ना, म्हणून सिद्धमय होत नाही. कळा का? अशा प्रकारे तिथं सिद्धांचं महत्त्व जाणून घ्यायला पाहिजे. बाकी चिंतन तर करत जावा, है ना. रोजच्या रोज चिंतन आवश्यक आहे. नुसतं आपण वाचू संपू, कळलं का? वाचून सगळे अधिकार संपतील पटपट पटपट, पण ज्ञानामध्ये सिद्ध येणार नाहीत तर काय उपयोग नाही. नुसतं आपण सिद्धांची पूजा करून अत्र 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 पुढं तिष्ठ 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 पुढं अत्र मम सन्निहितो भव वषट असं नुसतं म्हणलो, ह्याचा अर्थ काय? सिद्धांना बोलवलं का नाही तुम्ही? आमंत्रित केलं का नाही? हां, आलेच नाही सिद्ध, काय नाही चालते, आम्ही आपली पूजा करून टाकतो. असं होतं का नाही? पूजा करतोय, अरिहंतांना बोलवतोय, सिद्धांना बोलवतोय, पण आले का बघा की तुम्ही एकदा तरी. आले का? हां, आलेत? आपण पूजा केल्यानंतर आले का? कौन कहता है भगवान आते नहीं? हां, येतात हो. जर खरी भक्ती खरी पूजा केली, खरं आपण आवाहन केलं तर येणार म्हणजे तिथून येणार नाही, आपल्या ज्ञानामध्ये येणार. आणि जर ते आले आहेत तर आपण दुसरा इकडे तिकडे बघणार का? दुसरा इकडे तिकडचा विचार करणार का? काय हो, आपल्या घरामध्ये कोण अतिशय मोठी व्यक्ती आली तर तुम्ही बाकीचा विचार करता का? हां, नाही जरा थांबा, थोडंसं हे करते ते करते असं म्हणतं का? फर्स्ट प्रायोरिटी कोण असते आता? मग तसं आम्ही ज्यांना आव्हान केलेलं आहे, ज्या अरिहंतांना, ज्या सिद्धांना पूजेमध्ये, ते जर आपल्या ज्ञानामध्ये आले असतील काय, तर मग पूजा करताना आपण इकडे तिकडे बघणार नाही. कळलं का नाही? त्यांचं पूर्ण त्यांच्याकडे एक लक्ष एकाग्र असेल का? ते आलेत ना, नाहीतर ते आलेच नाहीत. किंवा आपण सारखं अस्थिर असल्यामुळे ते येतच नाहीत आपल्या ज्ञानामध्ये. कळलं का? मग स्थापनाच होत नाही तर पूजा काय व्हायची? काय म्हणतोय? कळलं? द्रव्य पूजा होती पण भावपूजा होत नाही का? स्थापनाच झाली नाही. पूजेचा अंग आहे का नाही स्थापना? कळलं का? काय म्हणतोय? भाव समजून घ्या. जर त्यांना तुम्ही स्थापना केलेली, आव्हान केलेलं आहे, तर तुमचा फोकस कुठं पाहिजे? तिथंच पाहिजे. इकडे तिकडे बघताय म्हणजे स्थापना झाली नाही आणि ते येत नाही तुमच्या ज्ञानात. ते अरिहंत, सिद्ध, आदिनाथ भगवान ज्यांची पूजा करताय त्यांची,
भक्तिमय तल्लीन होऊन जायला पाहिजे, है ना. आणि ते तर अजिबात म्हणजे अजिबातच दिसून येत नाही. बाकीच्या ठिकाणी जरा काय वाजलं तर नाचता का नाही? नाचता का नाही खरं खरं सांगा बरं. संसारामध्ये काय लग्न चालू आहे, लग्नामध्ये नाचला का नाही नाचला? नाचला की नाही खरं खरं सांगायचं. हां, वरातीच्या पुढं नाचलेला असताय. त्यानंतर काय संध्याकाळचं दांडियामध्ये नाचताय का नाही? आणि जिनं भक्तीमध्ये तल्लीन होऊन नाचत नाही, मन 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 नाचायला तयारच होत नाही आहे अजून, म्हणून भक्तिमय नाही आहे. स्वर्गातले देव नाचतात का नाही? नाचायला कशाला पाहिजे? मग तुम्ही महाराज झालाय, मग तुम्ही कुठेच नाचायला नाही पाहिजे. वा रे वा, संसारात तर नाचणार आणि इथं म्हणणार नाचायला कशाला पाहिजे. अभिप्राय नका नाचू, पण मन नाचलं पाहिजे का नको? अभिप्राय काय आहे? त्याशी तल्लीन झालं पाहिजे का नको? अभिप्राय आहे की एक रूप व्हायला पाहिजे का नको? त्याशी पाहिजे का नको? चांगलं आहे, वितरागता वाढली तर नका नाचू, काय चांगली गोष्ट आहे, पण तल्लीन होणं गरजेचं आहे ना. आणि तसं आपण होणं आवश्यक आहे. त्याशिवाय भावपूजा होत नाही, त्याशिवाय भाव स्वाध्याय होत नाही. आलं का लक्षात? आणि कोणा जीवाची वितरागता वाढली नसेल तर तो नाचेल तर नाचू द्या. देवापुढे नाचणं काय पाप असते काय विचारतोय? इंद्र पण नाचतोय. इंद्र समजतंय का? इंद्र कोण आहे? असंयमीच आहे. द्वादशांगाचा पाठी येतो, कळतंय का? द्वादशांगाचा पाठी म्हणजे 12 अंगाचं ज्ञान असतं इंद्राला. आणि तो इंद्र सुद्धा काय करतोय? नाचतोय का नाही? हां, अभिप्राय उद्देश काय आहे? नाचणे हा क्रिया महत्त्वाची नाही ना. तर तुम्ही फक्त नाचायला पाहिजे तेवढी फक्त क्रिया बघितली, काय येडपट. आपला अभिप्राय काय चाललाय? तन्मय होणे, त्याच्याशी तल्लीन होणे, एक रूप होणे, आहे ना. जो संसारामध्ये दिसून येतो परंतु इथं दिसून येत नाही, मग ते चुकतंय ना आपला उपाय. कळलं? हा अभिप्राय धारण करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आज जरा 5 मिनिटं लवकर सोडतोय, कारण उद्यापासून समवेग भवनमध्ये स्वाध्याय, म्हणून मी आज ते घेतलं नाही. नंतर आज घेणार होतो. लवकर कसं मोक्षाला जातंय, मोक्षाला जायला किती वेळ लागते, आहे का नाही, ते घेणार होतो. परंतु 5 मिनिटं लवकर का सोडतोय? तर इथं असलेले जे श्राविक आहे त्यांनी तिथली थोडीशी व्यवस्था करायची. म्हणजे इथले आपले काय म्हणतात पण म्हणजे पुस्तकं घेऊन जायचं, इथं टेबल ठेवायचं, हे माईक न्यायचं, जोडायचं, जरा असं सगळ्यांनी मिळून गेलं तर 5 मिनिटात होतं आहे. आणि एकेकानं करायचं म्हणलं की मग अर्धा तास जातं आहे. समजलं का नाही? तर त्यामुळं 5 मिनिट लवकर सोडतो आहे. आणि उद्यापासून मग तिथं चालू होईल. मला एक विचारायचं होतं काय की थोडीशी आपण 2 प्रकारचं घेऊया. एक जो असेल तो आपला पद्मनंदी पंचविंशतीचा स्वाध्याय आणि दुसरा कर्णानुयुगाचा स्वाध्याय. पण पहिल्यांदा काय घ्यायचं नंतर काय घ्यायचं असं विचारतोय. म्हणजे पहिला कशाला देऊ? पहिल्यांदा पद्मनंदी घ्यायचं आहे का पहिल्यांदा कर्णानुयुगाचं घेऊ दे? कसं विचारतोय? कसं पण तुम्ही सांगा, मला काय अडचण नाही. पद्मनंदी घ्यायचे का कर्णानुयुगाचं घ्यायचं एवढं फक्त सांगा. स्टार्टिंग कशाने करायची आहे? फक्त कर्णानुयुगाचं कसं आहे, त्याला सगळेजण पाहिजे. त्याला जर तुम्ही काय सगळेजण म्हणजे ज्यांना अभ्यास करायचा आहे त्यांनी पहिल्यापासून पाहिजे. आणि लेट आला तर मग काय बुडणार.
आणि मग ते कळलं प्रकरण अजून अवघड झालं. गाडी पुढं जाते आणि मग परत आपण काहीतरी विचारतो असं होतं. म्हणून पद्मनंदी घेऊ दे पहिल्यांदा, हा म्हणजे आम्ही येतो 9 वाजता. आळसपणाचं लक्षण आहे बाकी काय नाही. जरा पहिल्यांदाच बसायचं असते. आमच्याकडे आम्हाला तर अशीच पद्धत होती बाबा, असं उशिरा वगैरे जी अशी काय पद्धत नव्हती अजिबात, आहे ना. अगोदर येऊन बसायचं असते, उलटच करतो, पहिला करणारी घेऊन बसतो. तर या ठीक आहे, पहिल्यांदा पद्मनंदी घेऊया, आहे ना. सोपा पहिल्यांदा विषय, आणि 15 मिनटं चालेल. 8:45 ते 9 बास ना. पण 8:45 म्हणजे बरोबर या 8:45च्या अगोदर 8:30ला काय म्हणत, किंवा त्याच्या अगोदर 5 मिनटं अगोदर वगैरे 8:45 ते 9 बरोबर पद्मनंदी घेऊया. थोडं 5 मिनटं इकडे तिकडे होईल आणि त्यानंतर मग कर्णाने. हां, फक्त लक्षात घ्या, कर्णाने योगात सोपं घेणार आहे. म्हणजे पहिल्यांदा तुमची रिव्हिजन जी आहे ना, पहिल्यांदा आपण सोपं घेत होतो का नाही, बेसिक आहे ना. तर असं सोपं वर सामान्य घेणार. कळालं का? कारण पुरुष वर्ग तर येतात. हां, जेव्हा पुरुष वर्ग कमी होतील तेव्हा मग मी परत विस्तारपूर्वक चालू करेल. पण जोपर्यंत येत आहेत, अभ्यास करतायत, तोपर्यंत सोपं घेणार. कळलं? चल, हो प्रभू.